हॅलो, नमस्कार. आपण मुलांना भाज्या खाऊ घालतो, पण मुले त्याकडे दुर्लक्ष करतात. त्या भाज्या खात नाहीत. बाहेरचं जेवण फार त्यांना आवडतं. आणि मग अशा वेळी काय करायचं आहे आपल्याला मुलांच्या वाढीसाठी आणि त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी आपल्याला सर्व प्रकारच्या भाज्या त्यांना खाऊ घालायच्या असतात आहे. मग अशा वेळी काय करायचं, त्या भाज्या वेगळ्या पद्धतीने करायच्या. आता त्यातली पहिली भाजी म्हणजे वांगी. वांग्याकडे कोणी पाहत नाही आहे. तर मी सध्या पटकन तोंडीच सांगते आहे. त्याचे अनेक प्रकार आहेत म्हणून. आणि जर रेसिपी हवी हवी असेल तर कमेंट करा. मग मी त्या पद्धतीने रील तयार करून तुमच्यापर्यंत पोचवेल. तर पहिला प्रकार आहे वांगी बारीक चिरायची, अगदी बोटाच्या पेराच्या अर्धी अशी बारीक चिरायची. कांदा परतून घ्यायचा, त्यात लाल तिखट मीठ टाकायचं आणि चिरलेली वांगी त्यात टाकायची आणि मस्तपैकी वाफेवर शिजवून घ्यायची. दुसरा प्रकार जो आहे तो मोठी वांगी आहेत तर त्याच्या चकत्या तयार करायच्या छान मस्तपैकी आणि त्यांना बेसन पीठ, हळद, मीठ, लाल तिखट असं एकत्र करून त्यामध्ये त्यांना बुडवायचं. म्हणजे एक प्रकारे त्यांना उलटपालट करून त्या चकतीला सगळा मसाला लागेल असं करायचं आणि तेल टाकून त्यात थोडंसं तव्यावरती परतायचं किंवा तुम्ही पॅन घ्या, काही घ्या, त्याच्यावरती परतायचं आणि त्या परतून मस्तपैकी भाजून घ्यायचे छानपैकी. त्या पण एकदम काही क्षणात होऊ शकतात. तिसरा प्रकार आहे पूर्ण मोठी वांगी आहे ती गॅसवर भाजायची, त्याची साल काढायची. पुन्हा नेहमीप्रमाणे कांदा परतून त्यात लाल तिखट वगैरे ते टाकून हे स्मॅश केलं आपलं हे भाजलेलं वांगं त्यात टाकायचं आहे आणि थोडंसं स्मॅश करायचं. छान लागतं अगदी. पुढचा प्रकार आहे तो भरलेली वांगी. तर त्याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकायचा, लाल तिखट वगैरे ते टाकून नुसतं तेलात परतायचं आहे. तेलात असं परतायचं की वाफेवरही शिजवायचं त्याला. मग ती सतत परतत राहिल्याने आणि अधूनमधून वाफ दिल्याने भाजी आपलं वांगं पटकन शिजतं आणि छानही लागतं. म्हणजे हे कोरडं भरलेलं वांगं होतं. नंतर मग पातळ भरलेली वांगी करू शकता. त्याचे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. एक उकळत्या पाण्यात थोडंसं तेल टाकून त्यात ही भरलेली वांगी जी तिखट मीठ टाकलेली असते तशी भरलेली वांगी त्याच्यामध्ये टाकायची. त्यात थोडीशी डाळ वगैरे टाकायची आणि छानपैकी पातळ भाजी करायची. पुढचा प्रकार की वांगी आणि बटाटे मिक्स करून मुलांना द्यायचे. तर ती उभी चिरायची आणि उभी भाजी शक्यतो पाण्याचं प्रमाण कमी टाकायचं, थोडीशी कोरडी होईल अशी भाजी. कांदा परतून त्यात लाल तिखट, मीठ आणि मसाला वगैरे त्या वाटलेला मसाला टाकून करायची. छान लागते, आवडीने खातात